नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ही आपली पोळणची सरकी आहे आणि ही उपटणंच म्हणजे हिचा कापूस येतनं चालू आहे कालपासून. आता बोंड तोडून घ्यायचे आज आणि लगेच उपटून ह्याच्यामध्ये आपल्याला गहू पेरायचा आहे. त्याच्यामुळं आता सध्या धावपळीचे दिवस आहेत. एवढं हे आज उपटून घ्यायचं पहाटे. आपण बोंड काढून घ्यायचे, त्याचे बोंड तोडून घ्यायचे, नंतर पहाटे उपटून घ्यायच्या आणि नंतर मला वाटतं डायरेक्ट आधी गहू पेरून देऊ, नंतर रोटावेटर हाणू याच्यावरती, वखर हाणून मग नंतर याच्यावरती पाणी सोडून देऊ. जमलं ना मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा तुम्ही असं गहू पेरलेला आहे का याच्या अगोदर. समजा आता आपण पहिली वेळ असा पेरत आहोत, याच्या अगोदर आपण काय केलं होतं, ओलून पेरत होतो. आणि बघा आता शेळ्यांना आपल्या कालपासून आपण पाड्या आतमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये टाकलेल्या आहेत. म्हणजे खायसाठी त्यांना जरा खूप आवडीनं खात आहेत. त्यांच्या नाक्यासुद्धा शेळ्या ठेवत नाही, नाक्या पण खात आहेत शेळ्या, बघू शकता तुम्ही. कारण की आता सोडायला वेळ नाही मित्रांनो. शेळ्या जर सोडायचं म्हणलं तर 2 व्यक्ती लागतात. एक पलीकडून लागतो, एक आजीकडून लागतो. पलीकडून बंधूची ज्वारी आलेली आहे, ज्वारी पेरलेली आहे, ज्वारी वाढलेली खूप पण. आणि इकडल्या साईडला आपण ज्वारी पेरलेली आहे, तूर पण आहे. त्याच्यामुळं आपल्याला शेळ्या बाहेर सोडण्याऐवजी आपण काय करत आहोत, डायरेक्ट यांना आतमध्ये हे बघा अशा पद्धतीनं आपण आतमध्ये यांना सरकी उपटून टाकत आहोत. आता हे काय सरकी उपटण्याचं पण चालू आहे, मागे बघू शकत असताना तुम्ही. हे बघा उपटलेले पण आहेत बरेच, उपटून काल टाकले यांना. कारण की आता थोडे दिवस बाकी आहेत, 1 महिनाभर थंडी राहील मित्रांनो. जानेवारी महिना पुढचा महिना समजा. त्याच्यामुळं आपल्याला गडबड करणं खूप गरजेचं आहे. आज फायनली याचं फायनल करून टाकू आणि उद्याच्याला लगेच याच्यामध्ये पेरून घेऊ. आणि पेरून घेतल्याच्या नंतर मग याला पाणी रेन पाईपानं पाणी देऊन टाकू. जमल ना? तर अशा पद्धतीनं प्रगती चालू आहे. तुम्ही म्हणता असाल रेग्युलर व्हिडिओ येत नाही, तर मित्रांनो याच्यामुळं आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाही. कारण की आता कामाचं सध्या खूप धावपळ चालू आहे आणि शेळ्यांचं पण नियोजन चालू आहे. दोन्ही पण चालू आहे, काम पण आणि शेळ्या पण. हे असं कंपाऊंड आहे आपल्या शेळ्यांसाठी, शेड कंपाऊंड. हा इकडला शेड आहे आणि हे कंपाऊंड आहे. अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो. तर शेळीपालन कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. नियोजन आवडलं का नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि शेळ्या आपले मेंबर आहेत टोटल 6 शेळ्या आहेत आपल्याकडं मोठाल्या, आणि 15 करड आहेत. त्याच्यामध्ये एक मोठा ब्रीडर आहे, तो बघू शकतो बांधलेला आहे, कारण तो थोडा परेशान करू राहिला पाठीला. हे ब्रीडर बोकड हे बांधूनच पाहिजे, जास्त करून खूप परेशान करतायत पाठीला. त्याच्यामुळं आपण त्याला बांधून ठेवलेला आहे. सोडलं की तो नुसतं पळतोय पाठीमागं, पाठींच्या शेळ्यांच्या मागं पळतोय. चारण्यात लक्ष राहत नाही, त्याच्यामुळं आपण त्याला बांधून टाकलेलं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन चालू आहे मित्रांनो. तर व्हिडिओ बघायचा आपले जास्तीत जास्त, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपले बघायला भेटतील. तर मित्रांनो चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.